नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे अग्निवीरच्या ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण अनालिसिस करत आहोत. आज आपण जीएसजीके चे प्रश्न बघणार आहोत. एकूण 50 प्रश्नांपैकी तुम्हाला 15 प्रश्न येत असतात जीएसजीके चे. त्यातील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. राईट्स ब्रदर्स आर रिगार्डेड ॲज इन्व्हेंटर्स ऑफ द, म्हणजेच काय तर राईट ब्रदर्स यांना टिंबटिंबचे शोधकर्ता म्हणून मानलं जातं. अग्निवीरच्या आता मराठीत प्रश्नपत्रिका येणार आहे तुमची, म्हणजे तुमचा एक प्रश्न जो आहे तो इंग्रजीमध्ये आणि त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलेलं असेल किंवा ट्रान्सलेट केलेलं असेल, त्याचे पर्याय सुद्धा तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोनही भाषांमध्ये मिळतील. म्हणून आपण या ठिकाणी आता सध्या मराठीतून प्रश्नपत्रिका आणलेली आहे. बघा, राईट ब्रदर्स यांना टिंबटिंबचे शोधकर्ता, शोध आणि शोधकर्ता यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे विमान. बरोबर आहे. त्याचसोबत वेगवेगळे शोध आणि शोधकर्ता आपल्या पुस्तकांमध्ये दिलेले मित्रांनो. आपण या ठिकाणी शोधकर्ता, त्याचा फोटो, त्याचसोबत या ठिकाणी त्यांनी जे शोध लावलेला आहे त्या शोध लावलेल्या वस्तू किंवा जे काही गोष्ट असेल ती या ठिकाणी त्याचा फोटो, वर्ष किंवा कोठून शोध लावला गेला होता आणि त्याची इन्फॉर्मेशन, असं एक सगळं जीएसजीकेचा आपल्या बॅच मध्ये तो मुद्दा कव्हर करणार आहोत. त्यासाठी बॅचचे सगळे व्हिडिओज बघत राहा मित्रांनो. आपली बॅच आपण लॉन्च केलेली अग्निवीर ऑनलाईन बॅच असणार आहे. मराठी माध्यमातून सोप्या भाषेत शिकण्यासाठी बॅच जॉईन करायची. तुम्हाला सध्या 1000 रुपये फी नाही, 100 रुपये फी आहे. बघा, एप्रिलचा संपूर्ण महिना या ठिकाणी आपण 100 रुपये फी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण पुढे फी बदलणार आहोत. अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवतील. यापूर्वी एसएससी जीडी, त्याचसोबत जे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मधून परीक्षा झाल्या होत्या, ज्यांना वेगवेगळी पोस्ट मिळालेल्या आहेत, अशा प्रकारचे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. स्कोर वाढवण्याची गॅरंटी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलीच बॅच देणार आहे मित्रांनो. दुसरं म्हणजे तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं, ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या. आज जे काय आपण बघतोय हे सगळं काही फ्री माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे, म्हणजे 50 प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण. आज मी जीएसजीकेचं घेतोय, पण त्या ठिकाणी सायन्सचे सुद्धा प्रश्न अशाच प्रकारे अनालिसिस केले जात आहेत आपल्या बॅच मध्ये म्हणजेच आपल्या या ठिकाणी ऍप मध्ये, आणि ते फ्री आहे सगळ्यांना. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या तर पॅटर्न तुम्हाला समजून अग्निवीरचा कसा असतो. 10 प्रश्नपत्रिका आपण कमीत कमी अनालिसिस करणार आहोत. बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर 100 रुपये फी आहे. जर बॅच जॉईन केली नाही तरी कमीत कमी ऍप इन्स्टॉल करून घ्या. त्या ठिकाणी मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून घ्या. 15 प्रश्न मी जीएसजीकेचे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अनालिसिस केलेले आहेत, जसं आज करतोय. सायन्सचे अनालिसिस केलेले आहेत मॅडम किंवा सर, सायन्सचे अनालिसिस करत आहेत. त्याचसोबत मॅथमॅटिक्सचे सुद्धा सर आहेत, ते सुंदररित्या सर्व प्रश्न अनालिसिस करत आहेत. रिझनिंगचे सुद्धा अनालिसिस करत आहेत. बघा, पुढचा प्रश्न, द हेडक्वार्टर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इंडिया इज लोकेटेड ऍट, म्हणजे बघा एकूण तुमचे जे 12 दल आहेत त्यापैकी सीमा सुरक्षा दलाचे मुख्यालय कोठे आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नवी मुंबई. मग सर्व 12 दल कोणकोणते आहेत याबाबत आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे. जसं की या ठिकाणी इंडियन आर्मी आहे, इंडियन नेव्ही आहे, इंडियन एअरफोर्स आहे, बीएसएफ, सीआरपीएफ, त्यानंतर एनएसजी, त्यानंतर सीबीआय, एसएसबी, एनडीआरएफ, आयटीबीपी, त्याचसोबत सीआयएसएफ आणि आसाम रायफल. एआरओच्या किंवा अग्निवीरच्या किंवा एसएससी जीडीच्या कोणत्याही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 12 दलांवर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. ते दल केव्हा त्याची स्थापना झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे, सध्या त्यांचे महासंचालक कोण आहेत, त्याचसोबत त्यांचा लोगो कोणता आहे आणि मोटो काय आहे. आतापर्यंत लोगोवर प्रश्न विचारला गेलेला नाही, पण एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जातो बरं का. लोगो दिलेला असतो आणि हा लोगो जो या ठिकाणी नाव ब्लर असतं, या ठिकाणी नाव ब्लर असतं, आणि हा लोगो पुढील पैकी कोणत्या दलाचा आहे किंवा कोणत्या दलाशी संबंधित आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या बॅच मध्ये आपण एक दल अशा प्रकारे कंप्लीट करणार आहोत. सध्या बीएसएफ प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून मी केवळ बीएसएफ ची स्लाइड तुमच्या समोर दाखवतोय, पण आपण सर्व 12चे 12 दल अशाच प्रकारे कव्हर करणार आहोत. स्थापना बघा 1 डिसेंबर 1965. कोणती? तर बीएसएफ म्हणजेच काय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा माहिती असायला पाहिजे बरं का 12 दलांचा, कारण हे एआरओ, आर्मी, त्याचसोबत नेव्ही, सर्व परीक्षांमध्ये जेवढ्या फोर्सच्या परीक्षा असतात त्या सर्व परीक्षांमध्ये 12 दलांचे लॉंग फॉर्म तुम्हाला विचारले जात असतात. महासंचालक तुम्हाला विचारले जात असतात, पण सर तुम्ही या ठिकाणी महासंचालक दिलेलाच नाहीये. ज्यावेळेस तुझी परीक्षा असेल ना सोऱ्या, त्या परीक्षेच्या 10-15 दिवसापूर्वी जर त्या 12 दलांपैकी एका दलाचा महासंचालक बदलले की 100% त्या दलावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सध्या मी सगळे महासंचालक या ठिकाणी आणलेले, अजिबात घाबरू नको, तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवणार. पण हे महासंचालक आत्ता पाठ करून उपयोग नाहीये, कारण तुझ्या परीक्षेच्या 10 ते 12 दिवसापूर्वी महासंचालक बदलू शकतात. बघा, संपूर्ण माहिती यामध्ये बोधवाक्य जे बदलू शकत नाही ते या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आजीवन कर्तव्य म्हणजेच काय, ड्युटी अनटू डेथ या ठिकाणी दिसतंय ना तुम्हाला लोगोच्या खाली, आणि त्याचसोबत हेडक्वार्टर यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता आत्ताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये.
हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली. स्थापना लक्षात ठेवा 1 डिसेंबर 1965. लॉंग फॉर्म बीएसएफचा काय आहे? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, यालाच सीमा सुरक्षा दल असं म्हटलं जात असतं. आणि स्थापना 1965 मध्ये महासंचालक सध्या कोण आहेत? या ठिकाणी दिसते बघा, बीएसएफ दलजीत सिंग चौधरी. दलजीत सिंग चौधरी आत्ताचे महासंचालक आहेत हे. बाकी तुम्हाला समजा काही दिवसांमध्ये तुमची परीक्षा असेल, महिन्याभरामध्ये, तर 100% तुम्हाला या दलावर प्रश्न विचारला जाईल, सीआयएसएफ. कारण तुझ्या परीक्षेच्या 1 महिन्यापूर्वी म्हणजे आता सध्या काही दिवसांपूर्वी बदललेले आहेत. RS भट्टी हे सीआयएसएफ चे नवीन महासंचालक आहेत. त्याचसोबत या ठिकाणी ICG म्हणजेच काय, तर भारतीय तटरक्षक दल यांचे सुद्धा महासंचालक बदललेत. S परमेश हे 2 महासंचालक सध्या टिपून घ्या. बाकी महासंचालक नाही लक्षात ठेवले तरी चालेल. परीक्षेच्या पूर्वी आणि आपल्या बॅच मध्ये ऍक्युरेट माहिती, सगळी अपडेटेड माहिती आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. पण हेच पॅटर्न असेल. महासंचालक विचारलं जातंय, स्थापना विचारली जात आहे, त्याचं मोटो विचारला जातोय आणि त्याचसोबत मुख्यालय विचारलं जाते. अशाच प्रकारे आपल्याला 12 दल कंप्लीट करायची. कॅपिटल ऑफ अफगाणिस्तान, कालची प्रश्नपत्रिका बघितली नसेल तुम्ही तर ती बघून घ्या. 15 प्रश्न त्या ठिकाणी आपण अनालिसिस केलेले. कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्राझील ची राजधानी विचारली होती, या ठिकाणी अफगाणिस्तानची राजधानी विचारली गेलेली. ही प्रश्नपत्रिका तुमची 2023 ची. 2023 मध्ये तुमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये तुमच्या परीक्षेपूर्वी अफगाणिस्तान, ब्राझील हे दोनही देश चर्चेमध्ये होते. चर्चेमध्ये का होतं ब्राझील हे तुम्हाला मी कालच सांगितलं. अफगाणिस्तान का चर्चेमध्ये होतं? सरळ त्या ठिकाणी गुगलवर जायचं, अफगाणिस्तान हे नाव टाकायचं आणि न्यूज मध्ये जायचं. 2023 मध्ये तुझ्या परीक्षेपूर्वी का चर्चेमध्ये होतं संपूर्ण माहिती आहे. आलं लक्षात? आता सांगून उपयोग आहे का? नाही. तुझ्या परीक्षेपूर्वी जे देश चर्चेमध्ये असतील त्याबाबत माहिती सांगणं माझं कर्तव्य आहे आणि ते आपण बॅच मध्ये सांगणार आहोत. आता फक्त अफगाणिस्तानची राजधानी विचारली, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 आपण प्रश्नपत्रिका अनालिसिस करतोय. पण जगातील सर्व देश आणि त्यांच्या राजधान्या पाठ करत बसशील ना सोन्या, तो आतून खाऊशील. गरजेचं नाहीये, खरंच सांगतो तुला. तुझ्या परीक्षेपूर्वी जो देश चर्चेमध्ये आहे त्या देशची राजधानी, त्याचं मुख्यालय म्हणजेच काय, राजधानी विचारली जाते, मुद्रा विचारली जात असते. त्याचसोबत या ठिकाणी पार्लमेंट जी आहे ना तिथली, तिला नाव काय देण्यात आले? संसदेला. त्याचसोबत राष्ट्रपती तत्कालीन कोण होते तुझ्या परीक्षेपूर्वी, म्हणजे बदलले असतील तर लगेच या ठिकाणी, हे आपल्या पुस्तकातील माहिती आहे. पण आपण एक देश, त्याची संपूर्ण माहिती, देशचं या ठिकाणी फ्लॅग असेल, स्थापना असेल किंवा स्वातंत्र्य केव्हा झालेला आहे, सध्या राष्ट्रपती कोण आहेत, त्याचसोबत पंतप्रधान त्या ठिकाणी कोण आहेत, कशा प्रकारची त्या ठिकाणी संसद आहे, बरोबर आहे की नाही. मुद्रेचा इमेज असतं. आपल्या संपूर्ण या ठिकाणी ही जी स्क्रीन दिसते, अख्खी स्क्रीन भरलेली असते. एवढी माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवायची असते आणि इमेजेसच्या माध्यमातून. कारण तू इमेजेस काय करत असतो? झूम करत असतो सगळ्या. आणि त्यासाठी तिथे आपल्याला कव्हर करायचे जीके या फोल्डरमध्ये. तुम्ही सर्व हे लेक्चर बघणार आहात. आपल्या बॅचच्या जीके म्हणजे जनरल नॉलेज मी स्वतः कंप्लीट करणार आहे त्या ठिकाणी. पण कशा प्रकारे, तर देश, त्यांच्या राजधान्या, मुद्रा, संसद, त्याचसोबत राष्ट्रपती तुझ्या परीक्षेपूर्वी कोण होते आणि त्या ठिकाणचे पंतप्रधान. पण तरी सुद्धा बदललेत सध्या कोण, तर अनुराग कुमार दिसानायके कुठले श्रीलंकेचे आहेत सध्या, हे लक्षात ठेवा. त्याचसोबत या ठिकाणी डाग दिसते, या ठिकाणी डाग दिसते. मोहम्मद युसूफ हे कुठले, तर बांगलादेशचे पंतप्रधान बदललेले आहेत. जे काही बदललेलं आहे ते लगेच आपल्या पुस्तकामध्ये डार्क करून दिलेलं आहे, हायलाइट करून दिलेलं आहे. पुढे जाऊया. वेअर इज हेडक्वार्टर ऑफ वर्ल्ड बँक? जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँक, IMF, WTO म्हणजेच काय, गॅट पूर्वी नाव होतं त्याचं, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, WHO, त्यानंतर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संस्था. मुळात तुम्हाला जीके GS मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था एक मुद्दा वेगळा शिकवायचा आहे मला. त्यामध्ये वर्ल्ड बँक महत्वाची. वर्ल्ड बँक काय करत असते, तर जे गरीब देश आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दीर्घकालीन कर्ज देत असते, अतिशय कमी व्याज दराने, किंवा व्याजदरच नसतं, दीर्घकालीन कर्ज देत असते. म्हणजे तुम्ही व्याजही देऊ नका, पण जी मुद्दल दिलेली आहे ती परत करा. दुसरं म्हणजे डायरेक्टली पैसे देत असते आणि मदत करत असते, तुम्ही पैसे रिटर्न देऊ नका पण मुख्य प्रवाहात या उद्देशाने वर्ल्ड बँकेची स्थापना करण्यात आली. म्हणजे गरीब देशांना मदत करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्ल्ड बँकेची स्थापना करण्यात आलेली. सध्या 189 सदस्य देश आहेत. तुम्हाला त्यांचे मुख्य सध्या महासंचालक कोण आहेत ते सर्च करून लगेच कमेंट्स करायची आहे. आत्ता लगेच कमेंट्स करायची, मिनिमाइज करून सर्च करा किंवा लेक्चर झाल्यानंतर सर्च करा, पण कमेंट्स करा मित्रांनो. प्रत्येक कमेंट्सचं मी रिप्लाय देणार आहे. बाकी आपली ही सिरीज कशी चालू आहे त्याबद्दलही कमेंट्स करा. जर सिरीज आवडत असेल तर लाईक करा लगेच आत्ता, आणि जास्तीत जास्त आपल्या या सिरीजला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा जर प्रतिसाद चांगला असेल ना, तर आपण अशाच प्रकारे सर्व 10च्या 10 प्रश्नपत्रिका इंस्टाग्रामवर अपलोड करू सगळ्या विषयांच्या.
इंस्टाग्रामवर लाईव्ह घेऊ, पण तुमचा प्रतिसाद जर योग्य नसेल, ठीक नसेल तर ठीक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर आपण काय करू, तुला एक्झिट मारू. मी कशाला रोज येईल तुला धरून शिकवणार, बरोबर आहे की नाही? आणि त्यासाठी तुझा प्रतिसाद असणं आवश्यक आहे. तुला माहिती किती महत्वाचं आहे. एक प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण घेतोय, अरे याच्या आसपासच प्रश्न पडतील, 100% तुला त्याचा फायदा होईल. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला हे लेक्चर शेअर करायचे आहेत. याचं योग्य उत्तर काय आहे बघा. काय विचारलं, जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे, पर्याय क्रमांक 1, संपूर्ण माहिती सांगणार. 1944 मध्ये ब्रिटन या ठिकाणी परिषद भरली होती. 44 देश एकत्रित आले होते. केव्हा? 1944 ला. लक्षात कसं ठेवायचं यावर प्रश्न विचारला गेलेला बरं का. ब्रिटन या ठिकाणी परिषद भरली होती 1944 ला. किती देश त्या ठिकाणी सहभागी झाले होते? आपला देश सुद्धा त्या ठिकाणी होता. 44 देश सहभागी झाले होते. कसं लक्षात ठेवायचं? 1944 म्हणून 44 देश त्या ठिकाणी सहभागी झाले होते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पहिलं महायुद्ध झालं होतं ते 1918 मध्ये संपलं. 1914 ला सुरू झालं होतं. त्यामध्ये जीवितहानी झाली, संपत्तीची हानी झाली, सैनिक मारले गेले, बरोबर आहे की नाही? अनेक जण बेघर झाले. त्याचप्रमाणे दुसरं महायुद्ध झालं 1949 मध्ये सुरुवात झाली होती. 1939 मध्ये सुरुवात झाली होती. 1945 मध्ये ते युद्ध संपलं. त्यामध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, संपत्तीची हानी झाली, त्याचसोबत सैनिक मारले गेले, अनेक लोक बेघर झाली. हे असं वारंवार होत असेल तर जे विकसित देश आहेत ते अविकसित होतील. जे अविकसित देश आहेत त्यांची अजून भयानक परिस्थिती होईल. होऊ नये त्यासाठी ह्या युद्धांवर कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, मध्यस्थी असणं गरजेचं आहे. त्यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापना व्हावी हे ठरवण्यात आलं 1944 मध्ये. त्याचसोबत जे अविकसित देश आहेत, युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांची हानी झालेली आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे किंवा त्यांना मदत करायची, त्यासाठी WB म्हणजे वर्ल्ड बँकेची स्थापना करण्यात यावी. आणि औद्योगिकरण वाढवायचे, कारण औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण ज्या ठिकाणी झालं होतं तिथे संपत्तीचा नाश झाला होता ना दुसऱ्या महायुद्धामध्ये. आणि म्हणून IMF हे काय करते, औद्योगिकरणाला चालना देते, मदत करत असते. दीर्घकालीन कर्ज देत नाही, अल्पकालीन कर्ज देत असते, परंतु उद्देश काय असतो, औद्योगिकरणाला चालना देणे वेगवेगळ्या देशांना. आणि याचा उद्देश काय असतो, तर जे गरीब देश आहेत त्यांना एक तर मदत करणे, डायरेक्टली फ्रीमध्येच, पैसे रिटर्न देऊ नका, मुख्य प्रवाहात या, किंवा अतिशय कमी दरामध्ये, व्याज दरामध्ये त्यांना दीर्घकालीन कर्ज देणे, किंवा त्यांना जे आहे मदत करणे. या दोन गोष्टीसाठी WB आणि IMF. आणि या दोघांनाही ब्रेटन वूड ट्विन्स असं म्हटलं जात असतं, कारण ही परिषद ब्रेटन वूड, कुठे आले, ही ब्रेटन वूड ब्रिटनमध्ये आली, बरोबर आहे की नाही? तर ब्रेटन वूड या ठिकाणी ही परिषद भरली होती. म्हणून ह्या दोन संस्था ब्रेटन वूड ट्विन्स म्हणून ओळखल्या जात असतात. आणि यांची स्थापना 1945 मध्ये झालेली. किंवा 1945 मध्ये WB ची स्थापना झालेली. मुख्यालय वॉशिंग्टन DC. आपल्याला काय काय बघायचंय, तर जागतिक बँक या ठिकाणी लोगो लगेच बघायचा मित्रांनो. जागतिक बँकेचे महत्वाचे 5 उपसंस्था आहेत, त्यांच्याबाबत संपूर्ण माहिती आपण आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत. केवळ या ठिकाणी जागतिक बँकेची माहिती घ्यायची का तर नाही, सगळ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था. आणि त्यामध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आलं, त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. सध्याचे महासंचालक कोण आहेत तुझ्या परीक्षेपूर्वी ते तुला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ते बदलत असतात. WB म्हणजे वर्ल्ड बँक, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली 1995 ला. त्यापूर्वी गॅट होतं. 1995 म्हणजे 1 जानेवारी 1995 ला WTO ची स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी, जे बॅरियर आहेत ते कमी करण्यासाठी WTO ची स्थापना करण्यात आली होती. त्यापूर्वी गॅट त्याला म्हटलं जायचं. गॅट म्हणजे काय, त्याचं लॉंग फॉर्म काय. अरे 1948 ला स्थापना झाली होती. या सगळ्या गोष्टी तुला माहिती असायला पाहिजे. कोरोना पॅन्डेमिक चालू होता किंवा कोरोना कालावधीमध्ये तुला माहिती आहे WHO वेगवेगळे त्या ठिकाणी निर्देश करत होती, निर्देशक किंवा मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशांना सुचवत होती की अशा प्रकारे वागा तुम्ही. तर ते WHO मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होतं. म्हणून पुढील 2 ते 3 वर्षात लगातार WHO वर प्रश्न विचारला होता. म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही सुद्धा हेल्थ जगतातील, आरोग्य जगतातील सर्वोच्च संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था. तिला WHO असं म्हटलं जात असतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 7 एप्रिल 1948 ला त्याची स्थापना झालेली. सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला डीप मध्ये अशाच प्रकारे कंप्लीट करायची आहेत. ही त्यांची वैशिष्ट्ये, कार्ये, त्यामध्ये भारताची भूमिका काय आहे, स्थापना आणि महत्वाचं त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची आता मी काही प्रमाणात सांगितली, पण सखोल त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला कव्हर करायची. विच इज द ट्रिब्युटरी ऑफ लोहित रिव्हर. बघा लोहित, जे लोहित आहे ना, इथे रोहित झालेले टाईप, लोहित तिचं नाव आहे. लोहित नदी जी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? तुम्हाला महत्वाच्या नद्यांपैकी गंगा नदी आहे,
आपल्या भारतातील दुसरी सर्वात लांब नदी गोदावरी, जी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. एकूण किती 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा या गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. दुसरं म्हणजे आपल्या देशाला ज्या नदीमुळे नाव मिळालं, सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी, ह्या महत्वाच्या पर्याय दिलेल्या चारही नद्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दक्षिणेची एक महत्वाची नदी ती म्हणजे कावेरी नदी, त्याबाबत आपल्याला माहिती घ्यायची. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या आपल्याला सर्व कव्हर करायच्या. त्यामध्ये नर्मदा नदी, एकूण तिची लांबी तुम्हाला विचारली जाते 1312 किलोमीटर आहे. आपल्या देशातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा नदी. आपल्या देशातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा नदी. 2525 किलोमीटर एवढी लांबी आहे. अलकनंदा आणि भागीरथी एकत्रित येऊन देवप्रयाग या ठिकाणी एकत्रित येतात. त्याच्या पुढे मग तिला गंगा नदी असं म्हटलं जात असतं. ही गंगा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते तिला पद्मा म्हटलं जात असतं. थोडं स्पीडमध्ये होतोय सोन्या. माझ्या डोक्यामध्ये जेवढं काही चक्र फिरतोय, इन्फॉर्मेशन जेवढी काही समोर येत आहे सगळी तुझ्या अंगावर ओततोय मी. तुला फक्त काय करायचं, लक्षपूर्वक फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन बघायचं. बघ ना, सगळे झोपल्यानंतर ज्या वेळेस तुझ्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येते, कॉल मीची नोटिफिकेशन येते, आणि कॉल मीची स्पेलिंग काय असते? COLL. अरे त्या ताईला एवढंही माहिती नसतं की CALL म्हटलं जातं असं. तू तसं टाईप केलेलं असतं, तेच कॉपी करून ती शिकते तुझ्याकडूनच चुकीची स्पेलिंग, आणि तुला तीच स्पेलिंग टाईप करून पाठवते. कॉल मी अर्जंट असतं बरं का, अर्जंट. आणि ज्यावेळेस तू तिला कॉल करतो, सगळे झोपलेले असतात, तू गोधडीमध्ये असतो, कॉल करतो, तिथून आवाज येतो. अर्जंट काम काय असतं? हॅलो, झोपलास का? आता एवढ्या कमी आवाजामध्ये तुला सगळ्या गोष्टी क्लिअर ऐकू येतात, कारण काय, तुझं 100% कॉन्सन्ट्रेशन असतं. जर तुला ऐकू नाही आलं ना सोन्या, सगळीकडून तू ब्लॉक होशील, आणि तू ब्लॉक होऊ नये त्यामुळे तू 100% कॉन्सन्ट्रेशन करत असतो. तशा प्रकारचं तू 100% कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. किती मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन असतील, सगळ्या इन्फॉर्मेशन तुझ्यापर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे. तुझं काम केवळ कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे. 2828 किलोमीटर लांबीची सिंधू नदी आहे. 2900 लांबी किलोमीटर एवढी असलेली ब्रह्मपुत्रा नदी, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोहित नदी. ही ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे आपल्या देशातील. आता ब्रह्मपुत्रा नदीचं नाव निघाले, संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. सगळे काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बॅच मध्ये कशा प्रकारे कंप्लीट करणार आहोत. केवळ ब्रह्मपुत्रा या ठिकाणी मी तुम्हाला इमेजेस आणलेले आहेत, पण तिथे सगळ्या नद्यांची अशाच प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन कव्हर करायची आहे, माहिती पूर्ण करायची आहे. बघ ना, उगम मानसरोवर. सर हे मानसरोवर नेमकं कुठे आहेत? आपला भारत आहे. मानसरोवर कुठे? तिबेटमध्ये आहे. मानसरोवर निर्माण केलेल्या आपल्या पुराणांमध्ये जे पूर्वीचे पुस्तकं आहेत, धर्मग्रंथ आहेत, त्यामध्ये दिलेलं आहे की मानसरोवर जे ना ते ब्रह्मदेवाने बनवलेले, आणि या ब्रह्मदेवाने बनवलेल्या मानसरोवरावरून उगम पावणारी नदी ती म्हणजे ब्रह्माचं पुत्र, म्हणजेच काय, ब्रह्मपुत्र. पर्याय क्रमांक याचं किती आहे? 2 योग्य उत्तर आहे. आणि ही ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिचं नाव का पडलेलं आहे ब्रह्मपुत्रा? कारण मानसरोवर ब्रह्मदेवाने बनवलेलं आहे. आलं लक्षात? मानसरोवराच्या पूर्वेकडून उगम पावणारी नदी, जिला सांगपो असं म्हटलं जात असतं तिबेटमध्ये. इथे लिहितो बघा मी वेगवेगळ्या नावांमध्ये, सांगपो तिबेटमध्ये. त्यानंतर ज्या वेळेस ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते तर इथे अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत असते नामच्या बर्वा पर्वताला वळसा घालून. त्यावेळेस तिचं नाव होतं दिहांग. ज्या वेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. ब्रह्मपुत्रा का म्हटलं जात असतं? कारण मानसरोवराचं निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. या मानसरोवरावरून उगम पावणारी नदी ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. आलं लक्षात? म्हणजे ब्रह्मदेवाचं पुत्र म्हणून ओळखली जात असते. आणि पुल्लिंगी नाव आहे बरं का. बाकी नद्या कशा असतात? स्त्रीलिंगी नावाच्या असतात, पण हे पुल्लिंगी नाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्या वेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस तिला जमना असं म्हटलं जात असतं. जमना. ज्या वेळेस ती पद्माला जाऊन मिळते, पद्मा म्हणजे कोणती? तुला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की नाही, गंगा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला पद्मा असं म्हटलं जात असतं. याच पद्माला जमुना ज्यावेळेस मिळते त्यावेळेस तिला मेघना असं म्हटलं जात असतं. याचा अर्थ ब्रह्मपुत्रा नदीचे वेगवेगळे नावांमध्ये मेघना सुद्धा आहे. आणि ही मेघना जाते बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होत असते. ज्या वेळेस ही मेघना विलीन होत असते, विलीन होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश तयार करत असते. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा त्रिभुज प्रदेश जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्यातल्या त्यात नद्यांमध्ये विचारलं तर गंगा नदीचा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. महत्वाचं एक इन्फॉर्मेशन सांगायची राहिली, सोन्या, मांजोली बेट. हे जे मांजोली बेट आहे ना, हे जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट आहे. आणि ती नदी, तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी. सगळी माहिती कव्हर केली. याच्या पलीकडे काय जाणार आहे? अजून देश. अरे देशांमध्ये चीनमध्ये वाहते, म्हणजे चीनमध्ये तिचा उगम होतो. आज ते तिबेट चीनमध्ये, परंतु अखंड भारताचा विस्तार करायचं स्वप्न ज्यावेळेस चाणक्यांनी बघितलं होतं ना, ते अखंड भारत जे ना तिबेट आपल्या देशाचा भाग होता.
आणि अखंड भारतावर ज्यांनी राज्य केलं होतं ते म्हणजे एकमात्र व्यक्ती चक्रवर्ती सम्राट अशोक. सम्राट अशोक मौर्य वंशाचे व्यक्ती आहेत. दुसरं म्हणजे मौर्य वंशाचे जे संस्थापक आहेत चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू आहेत. कलिंग युद्ध त्यांच्याबाबत प्रश्न विचारला जातो, तोही आपण भाग कव्हर करणार आहोत. पुढे जाऊया चीन. त्यावेळेस तुम्हाला मी सम्राट अशोक यांच्याबाबत माहिती सांगेल. आता सध्या आपल्याला नदीबाबत माहिती घ्यायची. चीन नंतर आपल्या भारतामध्ये प्रवेश करते. भारत अरुणाचल प्रदेशमध्ये नामच्या परवा पर्वताला वळसा घालून ती प्रवेश करते. त्यावेळेस तिला दिहांग असं म्हटलं जात असतं बघ ना या ठिकाणी. आणि ज्या वेळेस ती भारताच्या बाहेर जाते तर कुठे बांगलादेशमध्ये, बांगलादेश एवढ्या या 3 देशांमधून वाहणारी ही नदी आपल्या देशामध्ये 885 किलोमीटर वाहते. यामध्ये लोहित नदी तिची सर्वात महत्वाची उपनदी आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला लोहित नदी. ठीक आहे. तिस्ता नदी एक आहे बघा. तिस्ता नदी ही कुठे उगम पावते असा आपल्याला प्रश्न विचारला तर तो आपल्या देशातील सर्वोच्च शिखर ते म्हणजे कांचनजंगा पर्वत शिखर आहे आपल्या देशातील. पण सर मी केटू बाबत ऐकलेलं आहे. काराकोरम पर्वत रांगेवर असलेलं केटू जे शिखर आहे ना, ज्याला आपण गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो, हे आपल्या देशातील सर्वोच्च शिखर आहे. करेक्ट आहे तुझं सोन्या, पुस्तकातही करेक्ट आहे. परंतु ते आपल्या देशात नाहीये सध्या, ते पीओके मध्ये आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर. म्हणून आपल्या मुख्य भूमीमधील सर्वोच्च शिखर जर आपल्याला विचारलं तर जगातील 3ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे, ज्याला कांचनजंगा असं म्हटलं जात असतं, जे नेपाल हिमालयामध्ये स्थित आहे. म्हणजे सिक्कीम मध्ये आहे ते, परंतु नेपाल हिमालयाचे सुद्धा वेगवेगळे पार्ट पडलेले आहेत. जसं की काश्मीर हिमालय, कुमायूं हिमालय, नेपाल हिमालय आणि पूर्वांचल हिमालय. त्यापैकी नेपाल हिमालयामध्ये स्थित आहे. या नेपाल हिमालयात स्थित असलेलं जे कांचनजंगा पर्वत शिखर आहे त्यावरील ग्लेशियर वितळून तयार झालेली नदी ती म्हणजे तिस्ता नदी सिक्कीम मधून वाहते. सिक्कीमचं दुःखाश्रू म्हणून समजलं जातं. ही सुद्धा 2ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उपनदी आहे. कोणाची? ब्रह्मपुत्रा नदीची. बघ ना, सगळी माहिती दिलेली. अगोदर उगम पावतो त्यावेळेस तिला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात असतं तिबेटमध्ये. दिहांग ज्यावेळेस ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी नामच्या परवा पर्वताला वळसा घालून ज्यावेळेस ती आसाममध्ये पोहोचते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. आणि ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये पोहोचते त्याला पूर्वी 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं, तिथे तिला जमुना असं म्हणतात. पद्मा येऊन मिळते मग नंतर ती मेघना होऊन जाते. सगळ्या गोष्टी ओके मध्ये थँक्यू केलेल्या आहेत. अजिबात घाबरू नकोस सोन्या. याच्या पलीकडे अजून काय जाणार आहे? अरे सगळं आपल्या हातामध्ये आहे, फक्त तुझी कष्ट करण्याची इच्छा असायला पाहिजे. फक्त हे बघायचंय आणि जे तुला महत्वाचं वाटतं ते टिपून घ्यायचं आहे. प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं आहे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्याशिवाय कुणीही परीक्षेमध्ये उतरू शकत नाही. टीसीएस पॅटर्नच्या ज्या मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका झाल्या की नाही, परीक्षा झाल्या होत्या. माझं एक उदाहरण सांगतो, 70+ एक्झाम दिलेल्या आहेत सोने. आतापर्यंत किती परीक्षा दिलेल्या आहेत? 70+ परीक्षा दिलेल्या आहेत. 2016 मध्ये एका पोस्टमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. वर्ग 2 ची परीक्षा होती ती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्यासाठी गेलो नाही, काय अडचण नाहीये. पण 2019 मध्ये पुन्हा एकदा सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर 2023 मध्ये एकूण 3 परीक्षांमध्ये टीसीएस पॅटर्नचे 3 परीक्षांमध्ये आपलं लिस्टमध्ये नाव होतं. वेटिंग लिस्टमध्ये एका परीक्षेमध्ये होतं. अशा प्रकारे 3 परीक्षांमध्ये नाव होतं. मग ही अचिव्हमेंट कशा प्रकारे झाली? त्याचं कारणच आहे की मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केला. टीसीएस पॅटर्न नेमकं काय असतं ते समजून घेतलं. ज्या परीक्षेसाठी आपण फॉर्म भरतोय ती परीक्षा नेमकी कोणती कंपनी घेत आहे, ऑर्गनाईज कोण करत आहे, तर ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. ही परीक्षा तुमची अग्निवीरची मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या की तुम्हाला लगेच लक्षात येईल की ब्रह्मपुत्रा नदी महत्वाची. सगळी माहिती घेणं गरजेचं आहे. आता मी जेवढी माहिती घेतली त्याच्या पलीकडे अजून काय विचारणार आहे सोने? पॉलिटीमध्ये वारंवार राष्ट्रपतीला विचारलं जात असते. बघ ना, हा प्रश्न काय दिसतोय? व्हॉट इज द मिनिमम एज टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वय किती लागत असतं? तर 35 वय कमीत कमी असतं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो एकदा, मी पेनचा कलर बदलतो. कारण काय आहे की पेनचा कलर जर बदलला नाही मी होतं काय, ते ब्लर येतंय. आता येईल सगळं ओकेमध्ये. 1935 एवढं कमीत कमी वय लागत असतं. ज्या भारतीय नागरिकाचं वय 35 वर्ष पूर्ण झालेलं आहे असा प्रत्येक भारतीय नागरिक राष्ट्रपती पदासाठी त्या ठिकाणी मतदानामध्ये उभा राहू शकतो. म्हणजे इलेक्शन मध्ये उभा राहू शकतो, निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो. परंतु त्याला पाठिंबा असणं गरजेचं. लोकसभेचे 50 सदस्य आहेत ना, खासदार, त्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तो त्या ठिकाणी राष्ट्रपती पदासाठी तो उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहू शकतो. या निवडणुकीला 55व्या कलमामध्ये दिलेला आहे कशा प्रकारे यांची निवडणूक होत असते. राष्ट्रपतींची एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. आतापर्यंत एआरओ मध्ये विचारलं गेलेलं नाहीये, पण SSC-GD मध्ये विचारलं गेलेलं आहे. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत ही नेमकी कशा प्रकारे पद्धत असते ती समजून सांगावी लागेल. बॅच मध्ये समजून सांगेल. दुसरं म्हणजे संपूर्ण राष्ट्रपतींची निवडणूक कशा प्रकारे होत असते. म्हणजे राष्ट्रपतींची निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं, तर राज्यसभेचे सर्व सदस्य, पण कोणते नामनिर्देशित सर्व सदस्य, निर्वाचित सर्व सदस्य म्हणजे निवडून आलेले सर्व सदस्य राज्यसभेचे.
लोकसभेचे सर्व निर्वाचित सदस्य, आता सध्या लोकसभा 543 सदस्यांची आहे आपल्या देशाची आणि सगळे काही निर्वाचित सदस्यच आहेत, परंतु राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्यांपैकी 245 सदस्य त्या ठिकाणी एवढी सदस्य संख्या आहे, जास्तीत जास्त 250 असायला पाहिजे, पण 245 सदस्य संख्या आहे राज्यसभेची, त्यापैकी -12 करायचे कारण ते राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतात. राहिले किती? मायनस जर आपण 12 केले तर 233 सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. मध्ये वरिष्ठ सभागृह झालं, कनिष्ठ सभागृह झालं, केंद्राचा विषय संपला. राज्यांच्या जेवढ्या विधानसभा आहेत, सगळ्याच राज्यांना विधानसभा आहेत, म्हणजे एकूण 28 राज्यांना विधानसभा आहेत, त्या विधानसभेचे सर्व सदस्य त्या ठिकाणी मतदान करतात. केंद्रशासित प्रदेश एकूण 8 आहेत, 8 पैकी 3 केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे. तर या 3 केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा ज्या आहेत की नाही, तर त्याचे सर्व सदस्य कोणते? निर्वाचित. बरं का, निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सर्व सदस्य, नामनिर्देशित नको, कारण राज्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा नामनिर्देशित केलं जात असतं राज्यपालांद्वारे. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. मग तुम्हाला कमीत कमी वय विचारलं गेलेलं आहे. मग राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींबाबत कलम तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 52वा कलम महत्वाचा आहे. या 52व्या कलमामध्ये दिलेला आहे आपल्या देशाचे एक प्रथम नागरिक असावेत ज्यांना राष्ट्रपती असं म्हटलं जातं. त्याचसोबत 55वा कलम दिलेला आहे त्यांच्या निवडणुकी संबंधित. त्याचसोबत 60वा कलम दिलेला आहे राष्ट्रपतींच्या शपथेचा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे. पण सर, मी तर वाचलं होतं परिशिष्ट 3 मध्ये सर्वांच्या शपथेचा नमुना आहे. सर्वांच्या आहे, परंतु 3 महत्वाची पदे वगळता त्या 3 महत्वाची पदे जे त्यांची कर्तव्य वेगवेगळी, त्यामध्ये राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात आणि राज्यपाल येतात. राष्ट्रपतींसाठी 60वा कलम महत्वाचा आहे शपथेसंबंधीचं आपल्या राज्यघटनेचं, त्यामध्ये वेगळा नमुना दिलेला आहे. त्याचसोबत उपराष्ट्रपती यांच्यासाठी 69th आर्टिकल जो आहे ना, तो महत्वाचा आहे. 159 म्हणजे 159वा कलम ते राज्यपालांच्या शपथेसंबंधी दिलेला आहे. बरं, यांच्याबद्दल अजून एक महत्वाचा कलम ते म्हणजे 172वा कलम. त्याचसोबत 143 कलम. सर, हे 143 म्हणजे माहिती आहे ना तुला सर, लक्षात आलं असेल, पण हे 143 वेगळे. हे 143 आपल्या राज्यघटनेमधील आहे. नेमकं काय आहे? तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही मुद्द्यावर सल्ला विचारू शकतात. कलम कोणतं? 143वा कलम आहे. तो सल्ला द्यायचा की नाही द्यायचा ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल. तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. आलं लक्षात? अजून कोणकोणते कलम सांगू शकतो आपण? दया याचिका, बरोबर आहे, 72वा कलम. लय झालं सोन्या, अजून किती डीप मध्ये जाणार? सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद आहेत का? नाही सोन्या, द्रौपदी मुर्मू जी आहेत ते एकमात्र अशा महिला राष्ट्रपती आहेत ज्या स्वातंत्र्यानंतर त्यांचा जन्म झालेला आहे. दुसरं म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी झेप घेतली, ते एकमात्र व्यक्ती आहे. तिसरं म्हणजे ओरिसाचे आहेत. ओरिसाचे असताना ते छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. चौथं म्हणजे पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. आणि 5वं म्हणजे अजून काय सांगायचं होतं तुला सोन्या, एक महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात नाहीये सध्या, काय अडचण नाही, ते 15वे राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, पहिले राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. सर्वात जास्त काळ ज्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं ते म्हणजे आपल्या घटना समितीचे अध्यक्ष, स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. 1952 ते 1962 राष्ट्रपतींबाबत जे निवडणूक आहे ना, त्या निवडणुकीबाबत 1950 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली. म्हणजे घटना लागू झाल्यानंतर पुढे एक अधिनियम करण्यात आला, त्यानंतर मग राष्ट्रपतींची निवडणूक याबाबत वेगळा नियम करण्यात आला. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. बाकी पुढचा प्रश्न, इन विच मुवमेंट डिड गांधीजी गिव्ह द स्लोगन ऑफ डू ऑर डाय? अरे करा किंवा मरा ही परिस्थिती निर्माण झाली तुझी सोन्या, तुला काय म्हणजे वस्तुस्थिती सांगते. जरी गांधीजींनी 1942 मध्ये गवालिया टँक मैदान 8 ऑगस्ट 1942 ला तिथून घोषणा दिलेली असेल करा किंवा मरा, तरी सुद्धा तुमची परिस्थिती आज तशा प्रकारची निर्माण झालेली आहे. कारण काय? अरे महिलांची संख्या कमी आहे, जॉब नाही मिळाला, लग्न होणार नाही. वस्तुस्थिती सांगतो. तू म्हणशील की माझ्या आजोबांची पंजोबांची एवढी लांबपर्यंत जागा आहे की सर तुम्ही इथे उभा राहून जिथपर्यंत तुमची नजर जात आहे तिथपर्यंत आपली जागा आहे, पण लग्न होणार नाही. त्याचं कारण असे की सोन्या, ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण विद्यार्थी जो असतो, भले तो चांगल्या प्रकारे शेतीद्वारे कमवत असेल तरी सुद्धा एक मेंटॅलिटी झालेली आहे मुलीच्या वडिलांची की शेतकरीला मुलगी द्यायची नाही. अरे तू हुंडा जरी दिला, हुंडा मिळणं लांबची गोष्ट आहे, हुंडा घेणं चुकीची गोष्ट आहे, पण हुंडा जरी तू दिला तरी सुद्धा लग्न होऊ शकत नाही. कारण बघ ना, सध्या वस्तुस्थिती काय, एकूण 1000 महिलांमागे पुरुषांमागे महिलांची संख्या 929 आपल्या महाराष्ट्रात. 2011ची आकडेवारी सोन्या, अजून महिलांची संख्या कमी झालेली आहे. कोरोनामुळे 2021चे आकडे समोर आलेले नाहीत किंवा मोजणी झालेली नाहीये जनगणनेची. पण जनगणना 2011 जी 15वी झाली होती ना, एकूणातली 15वी जनगणना, त्या 15व्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार
1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 929 आहे, याचा अर्थ दर हजारांमध्ये 71 महिला कमी आहेत. याचाच अर्थ काय सोन्या, तर दर हजारामध्ये पुरुषांमध्ये 71 पुरुषांचं लग्नच होणार नाही. लय भयानक परिस्थिती. जर 1000मध्ये 71 मुलं असतील तर 10,000मध्ये किती झाले, कॅल्क्युलेट कर. 1 शून्य वाढव, 710. अजून 1 शून्य वाढव 1 लाखांमध्ये, अजून 1 शून्य वाढव 10 लाखांमध्ये, अजून 1 शून्य वाढव 1 करोड मध्ये. 2011ची जनगणना 94 लाख पुण्याची लोकसंख्या होती. आपण समजूया 2021ला आता किती झालेली आहे, किंवा 2024 पर्यंत किती झाली, 25 पर्यंत किती झाली, 1 कोटी झालेली आहे. 1 कोटी मागे सोन्या 7,10,000 लोकांचं लग्न होणार नाही. भयानक परिस्थिती. सॉरी, 71,000 लोकांचं लग्न होणार नाही. भयानक परिस्थिती. 71,000 पुरुष म्हणजे विचार कर, ते जे पंढरीची वारी जाते की ना, त्यामध्ये जेवढी जनसंख्या आहे ना, त्याही पेक्षा भयानक जनसंख्या म्हणजे ग्रीनविच वर्ल्ड रेकॉर्ड होईल जर यांना पाठवलं कुठे, विठ्ठल विठ्ठल करत पंढरीच्या वारीला. एवढी मोठी भयानक संख्या होईल. म्हणून सांगतोय सोन्या, जागा हो, करा किंवा मरा, ही परिस्थिती तुझ्यावर आलेली आहे. एका वर्षाच्या आतमध्ये काही करून पोस्ट मिळव, सगळं ओके मध्ये थँक्यू होईल. तिच्या घराच्या समोर फ्लेक्स लाव, काळजी करू नकोस. डीजे लाव तिच्या घराच्या समोर. स्वतः येतो ना, धिंगाणा करू आपण, पण यावर्षी पोस्ट मिळवायची नाही. अग्निवीर, अरे चांगली पोस्ट आहे सोन्या. 4 वर्ष काम करायचे, 10-12 लाख रुपये पोस्ट रिटायरमेंट झाल्यानंतर पुढे लगेच तुला आरक्षण सुद्धा मिळणार आहे या अग्निवीर मध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे या 4 वर्षाचं काम केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ज्या सरळ सेवाच्या भरती परीक्षा होत असतात ना, त्यामध्ये आरक्षण आहे. आणि त्या आरक्षणाद्वारे तू पुढे अजून वेगवेगळ्या पोस्टवर काम करू शकतोस. किंवा नाही तुला काम करायचं असेल तर 10 लाख रुपयात एखादा चांगला बिझनेस टाकू शकतो ग्रामीण भागामध्ये सुंदररित्या, आणि ताट छातीने चालू शकतोस. कारण तू आर्मी देशासाठी सेवा केलेली, अनेक वेगवेगळे तुला सुविधा मिळत असतात. म्हणून ही पोस्ट फार महत्वाची असते. 4 वर्ष काम करायचं, त्यानंतर मग वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करायचा. ते काम करत असताना सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करायचा. 100% PSI होशील तू सोन्या पुढे. बघा, छोडो भारत आंदोलन योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. गवालिया टँक मैदान या ठिकाणी त्यांनी घोषणा दिली होती की आता बस झालं, आता निघा इथून. आणि ब्रिटिशांना उद्देशून त्यांनी सांगितलं की आता आपलं देश सोडावं लागणार आहे तुम्हाला. आणि आपल्या भारतीयांना उद्देशून सांगितलं, डू ऑर डाय, करा किंवा मरा. परिस्थिती अशी आलेली आहे की आता स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं आहे. जशी त्यांनी या ठिकाणी गवालिया टँक मैदानामधून घोषणा दिली महात्मा गांधीजींनी, तसं त्यांना अटक करण्यात आलं. पुण्यामध्ये आगा खान पॅलेस या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. 1942च्या आंदोलनाच्या दरम्यान अटक करण्यात आली होती. नजर कैद म्हणून ठेवण्यात आलं होतं आगा खान पॅलेस या ठिकाणी. आणि बाकी सर्व महत्वाच्या नेत्यांना, जसं की पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत, वल्लभभाई पटेल यांना आपण काय म्हणतो की एकतेचा पुतळा त्यांच्या आठवणीमध्ये आपण उभारला गेलेला आहे. म्हणजे बीजेपी सरकारने, बरोबर आहे ना, 182 फूट उंच पुतळा तो नर्मदा नदीच्या काठी. कारण काय त्याचं, तर त्यांनी एकूण 552 संस्थाने जे ना आपल्या देशामध्ये म्हणजे भारतीय संघराज्यामध्ये विलीन करून घेतली होती. अतिशय महत्वाचं कार्य असं त्यांनी केलं होतं. आपल्या देशाचे पहिले ते गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल. आपल्या देशाचे ते पहिले उपपंतप्रधान आहेत. असे महत्वाचे अनेक कार्य त्यांच्या आठवणीमध्ये आपण बोलू शकतो. तर असे महत्वाचे 3 नेते, त्यांच्यासोबत अनेक नेते अहमदनगरच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले होते. त्याच वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक ग्रंथ लिहिला होता, डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत की खोज. ही सिरीज बघा, दूरदर्शनवर आली होती, ती नक्की बघा. तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर मिर्झापूर बघतो सोन्या तू. भाग 1 झाला, भाग 2 झाला, आता भाग 3 बघतोय मिर्झापूर. आणि ते तसला आश्रम हे असले तू सिरीज बघत असतोस. अरे यात काय मिळणार आहे तुला सोन्या? तू आतून एकदम पेटशील. हे गरजेचं नाहीये, तसलं पेटणं गरजेचं नाहीये. तू देशासाठी पेटणं गरजेचं आहे. आणि देशासाठी पेटण्यासाठी तुला आपल्या देशाचा इतिहास बघणं गरजेचं आहे. आणि तो कुठे दिलेला आहे? भारत की खोज यामध्ये दिलेला आहे. तुला 100% तिथूनच प्रश्न येत असतात. कोणती परीक्षा असो, UPSC पासून ते सरळ सेवा भरतीपर्यंत भारत छोडो आंदोलन तुला माहित असायला पाहिजे. ते सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट केलेले. दुसरं म्हणजे खिलाफत आंदोलन, हे सुद्धा 1919चं आंदोलन होतं. त्याबाबत तुला माहिती सांगायची, प्रश्न आला की माहिती सांगेल तुला. बॅच मध्ये ते सगळं कंप्लीट करायचं. त्याचसोबत सविनय कायदे भंग चळवळ तुला माहिती असायला पाहिजे, 1929ची आहे. असहकार आंदोलन, अरे सोन्या, ऑगस्ट घोषणा एकूण 3 झाल्या होत्या. त्यामध्ये 1920ची ऑगस्ट घोषणा, 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलनाची घोषणा मुंबईमधून महात्मा गांधी यांनी केली होती. त्याच रात्री, मध्यरात्री म्हणजे पहाटे, घोषणा होण्याच्या पहाटे लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं. म्हणून अनेक इतिहासकार यांचं म्हणणं असं आहे की 1920ला ज्यावेळेस लोकमान्य टिळक यांचं निधन झालं आणि त्याच तारखेला 1 ऑगस्ट 1920ला मुंबईमधून महात्मा गांधीजींनी घोषणा दिली. याचा अर्थ टिळक युग संपलं, आता गांधी युग सुरू झालेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि आपल्याला इतिहासात सुद्धा मवाळ युग,
जहाल युग, गांधी युग बघायचं आहे. पुढे जाऊया. द मेन क्रॉप ऑफ उत्तर प्रदेश इज, अरे हे विचारलं जातं तुला, राज्य आणि त्यांचे प्रमुख उत्पादन यामध्ये गहू सर्वाधिक उत्पादन केलं जातं उत्तर प्रदेशमधून. दुसरा महत्वाचा मुद्दा, गहू उत्पादन दर हेक्टरी सर्वात जास्त पंजाबमधून घेतलं जात असतं. आपल्या महाराष्ट्रामधून ज्वारीचं उत्पादन घेतलं जात असतं. आपल्या महाराष्ट्रामधून ऊसाचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जात असतं. साखरेचं उत्पादन कुठून घेतलं जात असतं, साखरेचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रातून घेतलं जात असतं. आणि ऊसाचं उत्पादन कुठून, उत्तर प्रदेशमधून घेतलं जात असतं. तंबाखूचं उत्पादन, तुला माहिती आहे ना तंबाखू, तर त्या तंबाखूचं उत्पादन कुठून घेतलं जात असतं. तुला उत्पादनाचं काय घेणे, लावली लॅबमध्ये बसला की फुल कॉन्सन्ट्रेशन लागते तेवढंच तुला माहिती, पण उत्पादन त्यावर प्रश्न विचारला जातो. उत्पादन सर्वात जास्त कुठे घेतलं जात असतं, तर कर्नाटकमधून तंबाखूचं उत्पादन घेतलं जात असतं. अरे चहाचं, कॉफीचं उत्पादन सर्वात जास्त कर्नाटकमधून घेतलं जात असतं. चहाचं उत्पादन आसाममधून. जगातील सर्वात महाग चहा किंवा सर्वात उत्कृष्ट क्वालिटीची चहा जिचं उत्पादन आसाममधून घेतलं जात असतं. ब्राझील प्रथम क्रमांकाचा आहे चहा उत्पादनामध्ये, पण द्वितीय क्रमांकाचा आपला भारत देश आहे. गहूचं उत्पादन झालं, अजून राईसचं उत्पादन, बरोबर आहे ना, किंवा तांदळाचं उत्पादन सर्वात जास्त पश्चिम बंगालमधून घेतलं जात असतं. ज्यूटचं उत्पादन पश्चिम बंगालमधून घेतलं जात असतं. जगात सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन आपल्या देशामधून घेतलं जात असतं. ज्यूटचं जगात सर्वात जास्त उत्पादन आपल्या देशामधून घेतलं जात असतं. इलायची पर्वत म्हणून ओळखला जातो. सर्वात जास्त इलायचीचं उत्पादन केरळ आणि तमिळनाडू यांच्या सीमेवर स्थित असलेलं जे इलायची पर्वत आहे त्याला निलगिरी पर्वत म्हणून ओळखलं जातं, त्यालाच इलायची पर्वत म्हणतात. तिथून केवळ उत्पादन घेतलं जात असतं. जगात एकमात्र स्थान आहे ज्या ठिकाणावरून केसरचं उत्पादन घेतलं जातं, ते म्हणजे जम्मू काश्मीर. कारण त्या ठिकाणी नैसर्गिक प्रदेश तसा तयार झालेला आहे, हिमालयाने तयार केलेला आहे. आणि म्हणून एकमात्र ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणावरून जगातील सर्वात महाग पीक म्हणून ओळखलं जातं केसरचं उत्पादन तिथून घेतलं जात असतं. सर्वात जास्त खोबऱ्याचं उत्पादन जिथून घेतलं जात असतं किंवा नारळाचं उत्पादन ते म्हणजे केरळ आहे. आणि या खोबऱ्यावरूनच मसाला तयार केला जात असतो, म्हणून मसाल्याचं उत्पादन सर्वात जास्त केरळमधून घेतलं जात असतं. अजून काय राहिलं जिंदगीमध्ये, अरे एवढं सफिशियंट आहे. पण तरी सुद्धा आपण बॅच मध्ये सुंदररित्या सगळं काही सखोल खोल घेणार आहोत. केवळ तुला ARO आर्मीसाठी नाही, SSC GD साठी सुद्धा फायद्याचं होईल, नेव्हीसाठी सुद्धा फायद्याचं होईल, आर्मीसाठी सुद्धा फायद्याचं होईल. तुला धरुधरू शिकवायचं, सुट्टी नाही भाऊ. तुला फॉर्म भरलेला आहे ना, तर तुला पासच कसा होत नाही ते बघतो मी. बीट म्हणजे गहू, ठीक आहे. बाकी अजून व्हॉट इज द टर्म ऑफ द राज्यसभा मेंबर्स, म्हणजे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्षाचा असतो. ज्याचा जन्म झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर बोलायचं शिकलेला त्याला सुद्धा माहितीच नाही. एवढं महत्वाचं आहे. अरे वरिष्ठ सभागृह हे माहितच असायला पाहिजे तुला. आपल्या राज्यघटनेच्या 80व्या कलमामध्ये राज्यसभेबाबत तरतूद केलेली आहे. जास्तीत जास्त 250 सदस्य असावेत असं मी नाही, हे 80वा कलम सांगते. 250 सदस्य मायनस कर 5, सध्या किती आहेत, जास्तीत जास्त दिलेत, कमीत कमी दिलेत का नाही, म्हणून 245 सदस्य जे आहेत ना ते राज्यसभेचे सध्या सदस्य संख्या आहे. राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह असतं, केव्हाच विसर्जित होत नाही. दर 3-3 वर्षानंतर दर 2-2 वर्षानंतर 1/3 सदस्य त्या ठिकाणी काय होत असतात, तर रिटायर होत असतात. प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, कारण सदस्यांचा दिलेला आहे, बरोबर आहे प्रश्न, नाही तर आपण रद्द केला असता. राज्यसभेचा एकूण कार्यकाळ विचारला असता, कारण राज्यसभा केव्हाच विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होते, सध्या 18वी लोकसभा चालू आहे. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, दर 5 वर्षांनी इलेक्शन होत असतात. 18वी लोकसभा चालू आहे आणि या 18व्या लोकसभेचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. दुसरं म्हणजे सर्वाधिक काळ पंतप्रधान ज्यांनी पद भूषविलेले आहे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो असं मी नाही, तर आपल्या राज्यघटनेच्या 81व्या कलमामध्ये दिलेलं आहे. एकूण सदस्य संख्या किती असायला पाहिजे, लोकसभा ही कनिष्ठ सभागृह आहे, कमीत कमी 25 वय ज्यांचं असतं ते प्रत्येक भारतीय नागरिक लोकसभेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून जाऊ शकतात. कनिष्ठ सभागृह आहे. दुसरं म्हणजे काय सांगायचं होतं, एकूण सदस्य संख्या 552 जास्तीत जास्त असायला पाहिजे, कमीत कमी दिलेली का नाही, म्हणून किती आहे, सध्या 543 सदस्य संख्या आहे लोकसभेची, ठीक आहे. अँग्लो इंडियन सदस्य 104 नुसार 2 हटवण्यात आले, म्हणून आता किती झाले 543. आणि या ठिकाणी राज्यसभेचे किती आहेत 245. या 245 पैकी 12 सदस्य राष्ट्रपतींद्वारे 6 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले जे व्यक्ती आहेत त्यांना नामनिर्देशित करत असतात राष्ट्रपती स्वतः. आणि राहिलेले किती 233 सदस्य हे वेगवेगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आहेत. 28 राज्य म्हणजे 28 विधानसभा असणार आणि 3 केंद्रशासित प्रदेश ज्यांना विधानसभा आहे. सगळ्या केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा नाहीये, पण ज्या 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ना विधानसभा, त्यामध्ये जम्मू काश्मीर 107 सदस्यांची विधानसभा, 70 सदस्यांची दिल्ली विधानसभा आणि पॉंडिचेरी 30 सदस्यांची विधानसभा. तर असे एकूण 3 म्हणजे किती झाले, 31 विधानसभा सदस्य
या ठिकाणी मतदान करतात आणि मग नंतर राज्यसभेमध्ये सदस्य पाठवत असतात. किती? 233 सदस्य. अरे सफिशियंट झाली इन्फॉर्मेशन. हु वॉज द गुरु ऑफ गौतम बुद्ध हे तुला माहित असायला पाहिजे. आलार कलाम पर्याय क्रमांक 3. त्यांचा जन्म झाला होता. जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी हिमालयातून एक जे साधू आहेत की नाही, संत आहेत की नाही, ते जागे झाले, मेडिटेशन करत होते. आणि जागे झाल्यानंतर म्हणजे त्यांना एक असं अवकाशातून एक बिंदू येतोय आपल्या पृथ्वी तलावर आणि त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे स्वतः परमेश्वराचा जन्म झालेला आहे असं त्यांना साक्षात्कार होतो. डोळे उघडतात आणि म्हणतात माझ्या या आयुष्य कालावधीमध्ये मला स्वतः परमेश्वरांना भेटायचे, म्हणजे मी नशीबवान आहे. मृत्यूपूर्वी मला परमेश्वरांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी मोका मिळत आहे. ते जातात त्या ठिकाणी. कुठे? तर नेपाळमध्ये त्यांचा जन्म झालेला ना, त्या ठिकाणी जातात, भेटतात आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे जे वडील असतात ना त्यांना सांगतात. ते सेनापती असतात एका राजवाड्याचे, मोठे व्यक्ती आहेत. त्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात तुमच्या घरामध्ये आपत्य जन्म झालेला आहे ना, मुलाचा जन्म झालेला आहे. मी मेडिटेशन करत असताना साक्षात्कार झाला, परमेश्वराचं रूप आहे, मला त्यांना भेटायचे. कारण माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वर स्वतः या ठिकाणी पृथ्वी तलावर आलेले आहेत. जीवित असताना मला भेटायला मिळते, मी फार नशीबवान आहे, मला भेटायचे. कुठे आहेत ते? मग त्याचे वडील म्हणतात ठीक आहे, त्या ठिकाणी जाऊन बघा. भेटल्यानंतर ते त्यांच्या वडिलांना भेटतात आणि त्यांना सांगतात की हा जो पुत्र आहे ना, एक तर सर्वात मोठा सम्राट होईल या पृथ्वी तलावरचा, किंवा सर्व काही त्यागून सर्वात मोठा गुरु होईल आणि जगाला एक दिशा देईल. त्यांच्या वडिलांना याचीच भीती होती की आपला पुत्र घर त्यागून देणार आहे. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घर त्यागून दिलं होतं. 28व्या वर्षी त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. त्या पुत्राचं नाव त्यांनी राहुल ठेवलं होतं. राहुल म्हणजेच काय? रोध, थांबविणे, कुणाला थांबविणे. तर कमीत कमी या पुत्राला बघून सिद्धार्थ थांबतील. सिद्धार्थ म्हणजे कोण? गौतम बुद्ध यांच्या वडिलांनी त्यांच्याच पुत्राचं म्हणजे नातवाचं नाव ठेवलं होतं राहुल. या पुत्राचा चेहरा बघून तरी थांबतील, परंतु ते थांबले नाही. कारण त्यांना 3 महत्वाचे प्रश्न पडले होते. 3 महत्वाचे प्रश्न म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मार्केटमध्ये निघाले होते त्यावेळेस त्यांनी परिस्थिती बघितली होती. गौतम बुद्ध यांनी डोळ्यांनी बघितली होती. अरे एक तडफडतोय रस्त्यामध्ये बसलेला, तो असा का तडफडतोय? संपूर्ण शरीर त्याचं सडलेलं आहे. परमेश्वराने अशी परिस्थिती का त्याच्यावर आणलेली आहे? त्याचे प्रश्न अनेकांना विचारले, उत्तर नाहीये. उत्तर कशी? तर पूर्वजन्मामध्ये केलेले पाप. अनेक जण काय म्हणतात, याच जन्मामध्ये केलेला पाप याच जन्मामध्ये तुला फेडावा लागतो. बरोबर आहे की नाही? दुसरा मुद्दा, असंच ते पुढे चालत होते तर एक अंत्ययात्रा चालू होती एका व्यक्तीची, म्हणजे मृतदेह ते घेऊन चालले होते अंत्यविधीसाठी. मग व्यक्तीचा जन्म का झाला होता? जन्म झाल्यानंतर यांनी कार्य काय केले? नेमका माझा पृथ्वी तलावर जन्म का झालेला आहे? मलाही अशाच प्रकारे जायचं असेल तर मी या पृथ्वी तलावर का आलेलो आहे? याची मला प्रश्नांची उत्तरं पाहिजे. कुणीच देऊ शकत नव्हतं. अनेक वेगवेगळे धर्म जे आहेत ना तत्कालीन, त्या धर्माचे धर्मगुरू जे आहेत ना त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं काही करा पण मला देवाशी परमेश्वराशी भेटायचे. 3 प्रश्नांची उत्तरं पाहिजे. ते म्हणे की तुम्हाला अशी उपासना कराव्या लागेल, एवढ्या दिवस उपवास धरावा लागेल, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ते म्हणे मी सगळं काही करायला तयार आहे. अरे त्यांनी अख्खं शरीर जे ना, अख्खं शरीर त्यांचं भयानक झाली होती परिस्थिती. त्या भयानक परिस्थितीमध्ये शेवटी त्यांना एक गोष्ट कळाली. आलार कलाम हे येऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की तू स्वतःला संपवतोयस, असं परमेश्वराला भेटता नाही येणार. तुला परमेश्वराला भेटायचं असेल तर तुझ्या अंतर्मनाला प्रश्न विचार. सगळ्या गोष्टी तुझ्या अंतर्मनामध्येच आहेत आणि त्या अंतर्मनाला भेटण्यासाठी तुला शांत करावं लागणार आहे. स्वतःला कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी करावं लागणार आहे, मेडिटेशन करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारचं त्यांनी 49 दिवस मेडिटेशन केलं. दररोज संध्याकाळी एक महिला त्यांना एक दूध घेऊन येत होती, ग्लासमध्ये दूध घेऊन येत होती आणि ते ग्लास त्या ठिकाणी ठेवत होती. त्यांना माहिती होतं की एक महिला येते, पण ते डोळे उघडून केव्हाच त्यांनी बघितलं नव्हतं, कारण त्यांना डिस्टर्ब व्हायचं नव्हतं. बरोबर आहे की नाही? अशी त्यांची मेंटॅलिटी होती की मी जर डोळे उघडले त्या महिलेला बघितलं मी मुख्य प्रवाहातून वेगळा होऊन जाईल. बरोबर आहे, मला जे टार्गेट आहे त्यामधून मी वंचित होईल. त्यामुळे ते डोळे उघडत नव्हते. पण ते दूध ज्यावेळेस ती महिला निघून गेली तर ते दूध ते घ्यायचे आणि पुन्हा मेडिटेशन मध्ये जायचे. पण 49व्या दिवशी त्यांनी डोळे उघडले, त्या महिलेला बघितलं तर त्यामध्ये त्यांना परमेश्वर दिसला. आणि मग नंतर त्यांनी पुन्हा डोळे बंद केले तर त्या सर्व गोष्टींची उत्तरे त्यांना मिळाली. आणि यालाच ज्ञानची प्राप्ती असं म्हटलं जात असतं. ज्यावेळेस त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांचे जे शिष्य होते ना 5 शिष्य, त्यांना जाऊन भेटले सारनाथ या ठिकाणी. त्यांनी पहिला उपदेश दिला होता. आणि तुला किती माहिती देऊ सोन्या गौतम बुद्ध या संबंधित आज आपण संपूर्ण बौद्ध धर्म आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला बॅच घ्यायची आहे, बॅच जॉईन करायची आहे. संपूर्ण माहिती आपण गौतम बुद्ध यांच्याबाबत घेणार आहोत. आजचा शेवटचा प्रश्न होता. अग्निवीरची बॅच आहे. 1000 रुपये फी नाहीये सोन्या. आपण ठेवलेली 100 रुपये फी एप्रिल महिन्यापर्यंत. बरोबर आहे, केव्हाही ही ऑफर संपुष्टात येणार आहे.
आलं लक्षात? काही दिवस आपण फक्त वाढवलेली 100 रुपये फी आहे, केवळ 100 रुपये. अरे तिने तिचा फोन आला की तू लगेच रिचार्ज करतो 250-300 रुपयाचा, बरोबर आहे की नाही? आणि तू याशी बोलण्यासाठी ती करते का? नाही. अरे तिला इंटरनेट पाहिजे 1.5 GB, तिला वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं असतं, पण तू तिला रिचार्ज करतो सगळं एकदम ऑल टू ऑल फ्री दर महिन्याचं नित्य नियमाने न विसरता. आणि त्याच्या जागेवर समजा तू या ठिकाणी 100 रुपये, त्या ठिकाणी रिचार्ज करण्यापेक्षा 100 रुपयाची केवळ फी भरली, बॅच जॉईन केली, सोन्या तुझा फायदा होईल. अरे 100 रुपयाचं तू पेट्रोल टाकत असतो घाण आवाज करणाऱ्या गाडीमध्ये, आणि एवढी भयानक आवाज करत असते, आणि 22 आणि 23चा ऍव्हरेज देते. तू फक्त कॉलेजमध्ये जातो, कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजमध्ये जात असतोस. कॉलेज कालावधीमध्ये जातो का नाही, कॉलेजच्या बाहेर जी पांढरपट्टी त्या ठिकाणी बसलेला असतो. घाण आवाज करणारी गाडी जी आहे तिला कॉलेजपर्यंत तू घेऊन जात असतो. घेऊन जातो म्हणजे तुझ्यासोबत येते का ती? नाही, तुला भावही देत नाही. पण तू काय करत असतो? ती घराच्या बाहेर निघाली की तिच्या पुढे मागे पुढे मागे पुढे मागे आठवडाभर तुला 100 रुपयाचं पेट्रोल लागतं, कारण ते किती 22 आणि 23चा ऍव्हरेज देते. तू फक्त कॉलेज आणि घर त्याशिवाय कुठंच जात नाही. तुला माहिती जास्त कुठे लांब गेलो पैसे पाहिजेत ना पेट्रोल टाकण्यासाठी. आणि घाण आवाज करणारी गाडी तुला आवडते, कारण तुला असं वाटतं 4 लोक बघतायत, पण 4 लोक तुला शिव्या देत असतात. किती घाण आवाज करतोय हो, का डिस्टर्ब करतोय हो? अरे याचा उद्देश काय जन्माचा हा तुलाच माहित नाहीये सोन्या. तू जन्म झालेला आहेस काहीतरी कर्तबगारी करण्यासाठी, काहीतरी अचिव्हमेंट करण्यासाठी. आणि हे तुला केव्हा कळेल? ज्यावेळेस तू मनापासून सिरियसली अभ्यास करशील. सगळं काय आपण कव्हर करणार आहोत. सोप्या भाषेमध्ये शिकायचं असेल तुला तर अग्निवीरची बॅच आहे. मराठी माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात दुरावून टाकलेला, हाहाकार माजलेला आहे. अग्निवीरची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. अनुभवी शिक्षक आहेत. सराव टेस्ट म्हणजे मागच्या आठवड्यात जे काही शिकवलेले ते या आठवड्यामध्ये 2 टेस्टच्या माध्यमातून तुझ्याकडून करून घेणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा देऊ आपण. स्कोर वाढवण्याची गॅरंटी एका अख्ख्या महाराष्ट्रात एक मात्र बॅच अग्निवीर महाराष्ट्र अकॅडमीची ती देतात.